पुण्यामध्ये आज नवीन मेट्रो 3 मार्गिकेचं उद्घाटन जे आहे ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होते. आपण पाहतोय की रुबी हॉल ते रामवाडीपर्यंत ही मेट्रो जी आहे ते धावणारे बरोबर 10 वाजता पंतप्रधान ऑनलाईन पद्धतीनं या नवीन मेट्रो मार्गाचं उद्घाटन करतील. आपण पाहतोय की या ठिकाणी कोचमध्ये स्वतः जिल्हाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्या पायलट खरं तर आपण विभागीय आयुक्त आहेत पुलकुंडवार सर आहेत. सर मला सांगा, आज मेट्रो 3 या मार्गिकेचं उद्घाटन होतंय. प्रवाशांसाठी ही एक मोठी महत्वाची गोष्ट आहे. पुण्यातली जी वाहतूक कोंडी आहे ती कमी होण्यासाठी मदत होईल. नक्कीच हा जो मार्ग आहे आपण जो बघता हा महत्वाच्या कॉलेजेसना, बहुतांशी कार्यालयांना, शासकीय कार्यालयांना जोडणारा, दवाखान्यांना जोडणारा मार्ग आहे आणि त्यामुळे हा मोठा मार्ग जर उपलब्ध झाला तर आज रोजी आपण जो बघतो की पूर्ण जी ट्रॅफिक आहे याच्यामधनं बरेचसे विद्यार्थी, शासकीय आणि इतर खासगी याच्यामध्ये कार्यालयामध्ये जाणारे सर्व कर्मचारी, अधिकारी याचा वापर करतील आणि त्याच्यामुळे निश्चितपणे पुण्याच्या ट्रॅफिकला वरचा ताण कमी होऊन जाईल. सर, सगळ्यात मार्गिका ज्या आहेत त्या कधीपर्यंत सुरू होऊ शकतात? म्हणजे सगळ्यात महत्वाचा मार्ग आहे ते शिवाजीनगर जे अंडरग्राऊंड मेट्रो आहे ते खरं तर प्रवाशांना आता उत्सुकता आहे की पुण्याच्या भुयारातून मेट्रो कशी धावतीये, स्वारगेटपर्यंत पोहोचायचंय. हा मार्ग नेमका कधीपर्यंत सुरू होईल? कारवाई चालू आहे. महामेट्रोचे अधिकारी त्याच्याबद्दल चांगली माहिती देऊ शकतील, पण लवकरच तो आपल्या सेवेत येईल. पुणे शहरातला जो महत्वाचा प्रश्न आहे वाहतूक कोंडीचा, ज्यावेळेस पूर्ण मेट्रो सुरू होईल त्यावेळेस तो संपेल. वाहतुकीचा प्रश्न निश्चितप्रमाणे कमी होईल. मुळामध्ये जर लोकांना सहजासहजी ही वाहतूक मिळेल, एकतर मेट्रोनी वाहतूक करण्यामध्ये एकतर आपण सुरक्षित आहोत, नंतर आरामदायी प्रवास आहे आणि उन्हातानातून येण्यापेक्षा मेट्रोच्या सुंदर एसी मेट्रोमधनं प्रवास करणं हे सुखकारक आहे. त्यामुळे निश्चितपणे लोक याच्याकडे वळतील आणि पुणेकरांना अशा प्रकारचा पब्लिक ट्रान्सपोर्ट कधी अवेलेबल नव्हता आणि तो आता येतोय तर नक्कीच त्याचा फायदा होईल. विभागीय आयुक्त आपल्या बरोबर आहेत. सर, पुण्याचं खरं तर वाहतूक कोंडी हा जागतिक प्रश्न बनलेला आहे. म्हणजे की जगामध्ये जे महत्वाची शहरं आहेत त्या शहरांमध्ये पुण्याच्या वाहतूक कोंडीचा नंबर लागतो. प्रशासनासमोर ही वाहतूक कोंडी सोडवण्यामध्ये बरेच अडचणी आहेत. मेट्रोचा सुद्धा तुम्हाला फायदा होईल? नक्कीच, कारण कोणत्याही शहरामध्ये जेव्हा वाहतुकीची समस्या वाढायला लागते तिथे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जेव्हा दृढ आपण करतो, आता ही इथे मेट्रोच्या माध्यमातून आपल्याला सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध होते आणि अत्यंत अत्याधुनिक अशी ही व्यवस्था आपण आज नागरिकांना उपलब्ध करून देत आहोत आणि यामुळे निश्चितपणे वाहतुकीची समस्याही कमी होईल आणि प्रदूषणाची समस्या देखील निश्चितपणे कमी होईल. प्रदूषणाची समस्या कमी होऊ शकते. आपल्याबरोबर या संपूर्ण गाडीचं सारथ्य करणारी पायलट आपल्याबरोबर आहे. मला तुमचं सुरुवातीला नाव सांगा. पूजा काळे. पूजा काळे. हो. तुम्ही ही गाडी जी आहे रुबी हॉल ते रामवाडीपर्यंत घेऊन जाणार आहात. हा तुमचा पहिलाच अनुभव आहे? त्याच्या आधी तुम्ही गेलेलं आहे आम्ही कुठे गरवारे टू रुबी हॉल पर्यंत जेव्हा सुरू झाली होती त्याच्या आधी इनॉग्रेशन केलं होतं. मात्र आता ह्या सेकंड टाइम. हा. काय नेमकी मनामध्ये भावना असते ज्यावेळेस पंतप्रधान उद्घाटन करतात त्यावेळेस आपण पहिली गाडी जी आहे ती घेऊन जात असतो? एक महिला म्हणून काय नेमक्या मनामध्ये भावना? ऍज अ फिमेल खूप चांगलं वाटतंय आणि लोकांसाठी पण खूप चांगलं आहे की मराठी मुलगी आपली या मेट्रोचं सारथ्य करते ही अतिशय अभिमानाची बाब आहे आपल्या सर्व महाराष्ट्रीयन माराठी माणसांसाठी. कुठल्या? नागपूरच्या. नागपूरचे. मात्र आता पुण्याच्या गाडीचं काय पुण्याची मेट्रो चालवणार. हो हो, पुण्याला आम्ही हे करणार आता, समोर वाढवणार. खरंच आपण पाहतोय की त्यांच्या सुद्धा चेहऱ्यावरचा आनंद हा जो आहे तो खूप काही सांगून जाणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही रुबी हॉल ते रामवाडी इथपर्यंत जी मेट्रो आहे ती पंतप्रधानांच्या उद्घाटनानंतर धावताना आपल्याला पाहायला मिळेल. कॅमेरा पर्सन सुशांत सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.